नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनरेट अंतर्गत जी लेटेस्टवाली यादी लागलेली आहे, जी GNM आणि ENM संदर्भात भरती संदर्भात अपडेट आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। तर पहा, चला स्टार्ट करू मित्रांनो। प्रति प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी, पंढरवाडा, अकोला, धारणी, पुसद, किनवट, छत्रपती संभाजीनगर यांच्या ह्या प्रति हे पत्र निघालेलं आहे। तर विषय काय पहा, शासकीय आश्रमशाळेच्या ठिकाणी बाह्य स्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स यांच्या प्रशिक्षणाबाबत। ठीक आहे, तर पहा, जे स्टाफ नर्सची भरती झाली हे सगळ्यांनाच माहिती आहे। आपण यूट्यूबला त्याचं अपडेट डेली जे जसं आलं तसं टाकत राहिलेलो आहे। तर त्या भरती संदर्भामध्ये आपण अगोदर एक समुपदेशन म्हणा ट्रेनिंगच्या संदर्भात व्हिडिओ टाकला होता। तर हा दुसरा समुपदेशनच्या संदर्भात आपल्याला माहिती भेटलेली आहे। तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। तर पहा, यामध्ये उपरोक्त विषयां कळून येते की आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळेवर बाह्य स्त्रोताद्वारे कंत्राटी स्टाफ नर्स पदाची ही पदभरती जाहीर करण्यात आली होती। व त्यामध्ये पदभरती जाहीर करण्यात आल्यानंतर त्यामध्ये पहा, राज्य आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था नागपूर यांचे खर्च हे पत्र एक होतं। त्यामध्ये त्यांचं टेंडर वगैरे पूर्ण दाखवलेलं होतं या पत्रामध्ये। त्यानंतर पहा, अमरावती येथील 82 शासकीय आश्रमशाळा व अप्पर आयुक्त नागपूर येथील 77 आश्रमशाळा असे एकूण 159 आश्रमशाळा बाह्य स्त्रोताद्वारे घेण्यात येणाऱ्या कंत्राटी परिचारिकांना 2 सत्रात प्रशिक्षणात देण्यात येणारा ट्रेनिंग, ठीक आहे, त्या संदर्भामध्ये हे आहे। तर पहा, यामध्ये 16 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत हे ट्रेनिंग असणार आहे। 16, 17, 18 असे 3 दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे। ज्या अगोदर पण आपण एक पाहिलं होतं त्याच्यामध्ये पण हे 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं, ज्यामध्ये कंटिन्यू 3 दिवसाचं 2 शिफ्टमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं। जिल्हा कोणता असणार आहे? अमरावती जिल्हा। त्यामध्ये पहा, यामध्ये क्रमांक 82 असणार आहे। एकूण प्रशिक्षणार्थी हे 80च्या जवळपास हे त्यामध्ये असणार आहेत। त्यानंतर पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जे उक्त कालावधीत सर्व परिचारिकांना प्रशिक्षणाकरिता कार्यमुक्त करणे। आता जे आहेत ज्यांना प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यानंतर सदर प्रशिक्षण हे निवासी असल्याचे त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था निवासस्थानावर करण्यात येणार आहे। 3 दिवसाचं ट्रेनिंग असल्यामुळं त्यांना राहण्याची सोय वगैरे हे करण्यात यावी। त्या ठिकाणी मागे जे नाशिकमध्ये झालं होतं त्या ठिकाणी नाशिकमध्ये त्यांना चांगल्या ठिकाणचं राहण्याची सोय वगैरे हे सगळ्या गोष्टी त्यांना देण्यात आल्या होत्या। त्यानंतर पहा, पुढची गोष्ट कोणती होती, तसेच सदर 2मध्ये जे आयुक्त आहेत श्री यांच्यामार्फत हे पूर्ण प्रोसेस होणार आहे। तर हे लक्षात ठेवा आणि यांचे नंबर पण घ्या, जे कोणी येणे आहेत त्यांच्या माहिती भेटून जाईल तुम्हाला यांच्याकडून। तर पहा, सदर प्रशिक्षण सत्राकरिता आयुक्त जे असतील अमरावती येथील हे साहिर शेख आहेत, श्री वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी त्यांचा नंबर दिलेला आहे। त्यानंतर आयुक्त नागपूर विभाग येथील जे असतील श्री गिरिजा उईके असतील, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, त्यांचा नंबर दिला आहे। त्यानंतर जे नोडल ऑफिसर आहेत म्हणून नियुक्त करण्यात आहे, सदर प्रशिक्षण कालावधीत नोडल ऑफिसर यांना प्रशिक्षणाच्या ठिकाणी उपस्थित राहून संबंधित कामकाज पाहण्याचा अहवाल करण्याचा सादर करावा। ठीक आहे, अशा प्रकारे हे दिलेलं ही माहिती पूर्ण। त्यानंतर पहा, पुढं काय सांगितलं आहे, सदर प्रशिक्षणाच्या आवश्यक माहितीकरिता डॉक्टर श्री रुपेश नरनवरे यांचा या नंबर दिला आहे। त्यानंतर श्री योगेश सवई यांचा पण नंबर दिला आहे। यांच्यासोबत संपर्क साधायचा तेव्हा आपल्या कार्यालयात येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेत कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या परिचारिका ह्या दिनांक 15/6 रोजी सायंकाळी निवास व्यवस्थेच्या ठिकाणी उपस्थित राहावी याची दक्षता घ्यावी। 16 तारखेपासून असल्यामुळं काय करायचं, हे 15 तारखेला त्यांना तिथून रिलीव्ह केलेलं आहे आणि 15 तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगच्या ठिकाणी हे बोलवले आहेत। तुम्हाला राहण्या खाण्याची सोय पूर्णपणे दिलेली आहे। पहा, हे आदिवासी विकास अधिकारी जे आयुक्ताचे आहेत त्यांचे लीना बसोड त्यांची सही पण याच्यामध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण जे आहे ते कुठं असणार आहे, पहा, प्रशिक्षणाचं ठिकाण पण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। प्रशिक्षणाचं निवास जे असणार आहे हे असणार आहे, पहा, राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर, जे आपण अगोदर पाहिलं होतं ते नाशिकच्या एका हॉटेलमध्ये होतं। ठीक आहे, निवासस्थान। त्यानंतर इथं काय दिले, पहा, प्रशिक्षण ठिकाण जे असणार आहे राज्य आरोग्य कुटुंब कल्याण संस्था नागपूर। त्यानंतर राज्य आरोग्य कुटुंब कल्याण संस्था नागपूर या ठिकाणी प्रशिक्षण निवास असणार आहे। नाशिकमध्ये त्या ठिकाणी हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, त्या ठिकाणी निवास जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणीच याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। ओके, त्यानंतर पहा, पुढं काय आहे, याच्यामध्ये काय छत्रपती संभाजीनगरमधले जिल्हा जे असणार आहे, तालुका हा कन्नड, त्यानंतर सिल्लोड, खुलताबाद, आष्टी, धारूर। त्यामध्ये आश्रमशाळेचे नाव आहेत, कन्नडमध्ये वडनेर आहे,
त्यानंतर नागद, ब्रह्मणी, हटी, तिसगाव, शेडाळा, सुरडी, खेटरगाव आणि हे कर्मचाऱ्यांची नावं दिलेली आहेत. वर्षा बेदरे, सिंगल, स्वाती, रेखा, प्रणिता देवताळे, त्यानंतर कोमल कोरडे, भारती मुक्ते, हे सगळे त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे नावं आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे नावं याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत सगळ्यांचे. ठीक आहे मित्रांनो, तर असा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. यामध्ये पूर्ण सगळ्यांचीच नावं दिली आहेत. प्रत्येक तालुका याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. पहा किनवट आहे, त्यानंतर पहा याच्यामध्ये पुसद, किनवट ह्या सगळ्या तालुक्याच्या याच्यामध्ये नावं आहेत आणि जे आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेचे प्रत्येक आश्रमशाळेचे याच्यामध्ये आहे. त्यानंतर अमरावती, धरणी, त्यानंतर सावलखेडा, बिजुदावाडी हे जे आश्रमशाळा आहेत त्यांची पण याच्यामध्ये नोंदणी आहे. जे कर्मचारी याचे आहेत त्यांची नावं पण मेन्शन आहे त्यामध्ये. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. परत एकदा सांगतो, हे ट्रेनिंग असणार आहे 16 ते 18 या 2 दिवसाची 3 दिवसाची अमरावतीच्या ह्या विदर्भाअंतर्गत जिल्ह्याअंतर्गत ही भरती आहे. त्यामध्ये पहा तुम्हाला ट्रेनिंगचं ठिकाण कोणतं दिलेलं आहे. ट्रेनिंगचं ठिकाण हे ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे हे ट्रेनिंगचं ठिकाण असणार आहे. हे प्रशिक्षण राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर, त्यानंतर प्रशिक्षण ठिकाण पण त्याच ठिकाणी असणार आहे. दोन्ही एकाच ठिकाणी असणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.